मंदिरामध्ये जे हृदय आहे ना, या हृदयाशी कनेक्टेड आहे. तर डमडम मधून तेव्हा जेव्हा आम्ही मंदिर बघितलं, हातपाय थरथरतायत. आल्यावर मला राहत नाही की कधी दर्शनासाठी जातात. भाग्य उजळलं. ती कथा याची ती खरंच आहे काहीतरी भाई. हमरा घड़ी क्लॉकवाइज घूमते हैं, ये एंटी क्लॉकवाइज घूमेंगे. 1 2 3 अभी 1:45 या 42 मिनिट. जय जगन्नाथ मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटाच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज मी आहे एका स्वप्नातील ठिकाण म्हणजेच जगन्नाथपुरीला. आणि हा आहे पश्चिम दरवाजा. पश्चिम दरवाजाच्या अगदीच मागे आपण उभे आहोत. आणि इथे येण्याचं मी कधीच प्लॅन केला नव्हता. इथे मला साक्षात जगन्नाथजी घेऊन आले, म्हणजे जगाचे नाथ तेच जगन्नाथ. आणि ते आल्यावर खूप वेगळीच एनर्जी अंगामध्ये फील करायला मिळते. जसं जसं मी रिक्षामध्ये आम्ही उतरलो तेव्हा आमचे रिॲक्शन काय होते ते तुम्ही बघा. जय जगन्नाथ. तर मित्रांनो, मी आता आहे ओडिसामध्ये. आणि आम्ही जसं ऑटोमधून उतरतो, म्हणजे टॅक्सीमधून मॅजिकमधून उतरतो, तसं माझ्या समोर जे दृश्य होतं ते तुम्हाला मी आधी दाखवलंय बघा. ते समोर वाहत आहे. म्हणजे मी कधी विचारच नव्हता केला की मी ते येईन, आणि मला याच्याबद्दल माहितीच नव्हतं. का ते पुढे आपण जाणून घेऊ. पण माझ्या टीम मेंबर्सला विचार की त्यांना कसं वाटतंय. खूप भारी वाटतंय. ऍक्च्युली आम्ही इथे 2:30 की 3 वाजता पोहोचलो स्टेशनला. आणि स्टेशनचं काम असल्यामुळे आम्ही वेटिंग करत होतो 7 वाजेपर्यंत. पण नंतर आम्ही चालत चालत पटरीवरून जेव्हा इथे आतमध्ये आलो तेव्हा आम्ही जेव्हा ह्याच्यातून उतरलो डमडममधून, तेव्हा जेव्हा आम्ही मंदिर बघितलं, पूर्ण इच्छा पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. आणि खूप वर्षाची वेटिंग होती. सगळ्यांचं स्वप्न असतं एका मराठी माणसाचं, महाराष्ट्रीयन ऑलमोस्ट, की जगन्नाथपुरी बघायचा. पण जेव्हा आपण मंदिर बघतो तेव्हा खरंच जेव्हा पूर्ण थकवा बिकवा जे काही आपलं असतं ते सगळं निघून जातं. आणि खूप भारी वाटतं. इथून मंदिर बघल्यानंतर एवढं भारी वाटतं. तर आतमध्ये गेल्याच्या नंतर काय फिलिंग असेल. पण आता मॅजिक मधून उतरलो आणि समोरच मंदिर बघितलं. तुला कसं वाटलं? खूप भारी वाटलं. बाकीचे आपण जे मंदिर फिरलो ते मंदिर आपण जिथे पण राहत होतो किंवा जिथे पण जात होतो तिथून मंदिर दिसत नव्हतं. पण हे मंदिर एवढं मोठं आहे ना, आणि एवढं विजिबल आहे ना, आपण कुठून पण आपण नाही बोलून तरी 1 किलोमीटर लांब असेल तरी पण आपल्याला मंदिर एकदम 4K मध्ये एकदम छान वाटतंय. असं वाटतंय की आपण आता म्हणजे मंदिर बघायला आलोय. जे अशी कथा याची ती खरंच आहे काहीतरी भाई. मंदिर बघून वाटतं एक वेगळीच एनर्जी आली अंगामध्ये, की म्हणजे मला काही समजत नाही. कारण मी ना काहीच प्लॅन केला नव्हता की ते येईन, आणि मला याच्याबद्दल माहित सुद्धा नव्हतं. तो घेऊन आला मला, आणि रस्त्यामध्ये येता येता त्याची महिमा मला सांगू लागला की अशी अशी स्टोरी आहे, असा मी होतो, असा मी आहे. आणि ती स्टोरी सांगताना क्युरिओसिटी मनामध्ये जागी झाली आणि एक्साइटमेंट सुद्धा वाढली. आणि आता आल्यावर मला राहत नाही की कधी दर्शनासाठी जातात. मग तुम्हाला कसं वाटते? मस्त आज आनंद आलाय, कारण आम्हाला बघण्याची इच्छा होती. आता ती पुरी होणार आहे जगन्नाथपुरीला. खरोखर आता आमचं असं भाग्य, असं वाटतं की आमचं भाग्य उजळलं. मी जेव्हा गाडीमधून उतरलो ना, तर पहिल्या समोरच मला मंदिर दिसलं. ते असं वाटलं आपण कुठेतरी आलोय, आणि असं वाटलं काहीतरी फील झालं आतून. ते भारीच वाटलं खूप. उतरलं बरोबर समोरच मंदिर आहे बघा, स्ट्रेट मंदिर आहे. आणि खूप चांगलं वाटलं, आणि आपण आलो ते. आणि मित्रांनो, त्या मंदिरामध्ये जे हृदय आहे ना, ते या हृदयाशी कनेक्टेड आहे, म्हणून ती फिलिंग जाणवली. हा, आपण जर मनापासून जर फील केलं ना तर आपल्याला जाणवतं. आपण ऍक्च्युली काय झालं, आपली ट्रेन ना 5 तास डिले आहे. त्यामुळे आपण आता या टायमामध्ये आपण दर्शनासाठी असलो असतो. पण आपण आता रोडवर रूम बघायला गेले दादा वगैरे, तर रूम भेटणार, आपण फ्रेश होऊन दर्शनाला जाणार आहोत. नंतर आपली ट्रेन लेट झाली नसती ना, तर आपल्याला हे फील करता आलं नसतं. ते पण बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. म्हणजे प्रतीक्षा खूप गरजेची आहे. तो आपली परीक्षा घेतोय, परीक्षा घेतोय, आणि त्या परीक्षेमध्ये जर सफल झालं तर दर्शन मिळणार. देव बघतोय आपण कमी वेळामध्ये किती फिरतोय. टाइम कमी आपल्याला, पण तुम्ही किती फिरता आणि किती आनंद घेताय ते देव बघतो, परीक्षा घेतो आपली. आणि वी आर पास्ट दॅट परीक्षा. अजून प्रवास बाकी आहे. सांगायला गेलो तर गोजबंप आहेत भाई, शब्द नाहीत आमच्याकडे काय म्हणायचंय. कारण की उतरल्यानंतर जो नजारा आलाय ना डोळ्यासमोर, अजून हृदय धगधग धगधग चालू आहे, हातपाय थरथरतायत. अजून पुढे काय होईल सांगू शकत नाही. छान वाटतंय मला मंदिरात आलेलं कलश दर्शन झालं त्याचं मला बरं वाटतंय. त्याच्यामुळे मी आता आतुर झालं, कधी एकदा आंघोळ वगैरे करून मंदिरात जातो. आता आपण आलोय जगन्नाथपुरीला, तर तुला कसं वाटतं? चांगलंच वाटतं. ट्रेन लेट झाली आहे काय आपल्यासोबत प्रत्येक मित्र सांगता बरं, आमची ट्रेन लेट झाली. आता दर्शनाला काय बोल, आता उशीर झाला तर आम्ही साईट सीन करणार आहोत. नंतर उद्या आम्ही दर्शनाला जाणार आहोत. सांग उद्या सकाळीच. मी नाही करत ब्लॉगिंग सोडली मी.
आणि आता आपल्याला भेटले 2 AC रूम मिळाले आणि बाकी 6 नॉन AC रूम मिळाले. कुठे फिरले 2 तासमध्ये आपल्याला AC रूम काही अवेलेबल भेटले नाही. हे आपण आहे ना 60 जण आहोत. पण आपण एसी रूम इथे दोन हॉल आहेत, पण 20 जण कोण जाणार? आपल्यामध्ये भांडणं नको म्हणून आपण यावर्षी ह्या मदत घेतो एआयची. जे नंबर एआयच्या ह्याच्यामध्ये येतील लिस्ट मध्ये ते एसी मध्ये जाणार. मित्रांनो गरमी खूप झाले. नशीब चांगलं असेल तर AC रूम, नाही तर मग नॉन AC. पियुष भाई काय वाटतं? माझं चेक कर. जय जगन्नाथ. हा शेवटला आहे मी. हा 60 बाद ना. हाय 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 पास पास पाच भाई भाई. AC मध्ये मला चान्स मिळालेला आहे. तो एक्साइटमेंट पाहू शकता कारण घामाघूम झाल्यानंतर AC रूम लागलेली आहे आपल्याला. ब्रो ब्रो ब्रो. जय श्री जगन्नाथ. जगन्नाथ मंदिरामध्ये आपण नंतर जाणार आहोत, पण आता आपण जाणार आहोत जागतिक वारसा स्थळापैकी एक असलेलं कोणार्क मंदिरामध्ये. तर कोणार्क म्हणजे काय? कोण म्हणजे कोणांनी बनलेलं आणि आर्क म्हणजे सूर्यदेव. गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय. आता आपण आलेलो आहोत चंद्रभागा बीचवर आणि या बीचचे क्रेझी तुम्हाला काहीतरी सांगतो. काय झालंय सांग. दाखवतो. आपण असतो ह्या कोपऱ्यामध्ये जे मरीनवरनं आपण व्ह्यू एन्जॉय करतो, पण आज आपण फुल ऑपोजिट आहे. बघू शकता तुम्ही आपण कुठच्या साईडला बघतो आपण? त्या साईडचा समोरचा देश बघ. आपण आता बघतोय म्यानमार साईडला, म्यानमार साईड, थायलंड साईडला. हो बट आपण रोज बघायचो इकडनं त्या साईडला कुठला देश? ओमान बघायचो. म्हणजे एका साईडून डायरेक्ट दुसऱ्या साईडला आपण शिफ्ट झालं आणि इकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. काय सुंदर आहे राईट साईड बीच. हा बघा पर्यटक सुद्धा खूप आलेत. हा भैया कैसे आहे हो? महाराष्ट्र. सबको पहले नमस्कार. देखिए आप लोग को जिस जगह को देखने के लिए आया है, ये होता है हमारा पूर्व उड़ीसा जगह है. और ये जगह में हमारा द्वापर से इसी जगह फेमस है सूर्य पूजा के लिए. इसीलिए द्वापर में कृष्ण भगवान के बेटे के नाम था शंभो. जम्बोवती से पैदा हुआ था, उसी को लेपर्स हुआ था, कोड़ी रोग. कोड़ी रोग से मुक्त होने के लिए उसको नारद भेजे थे, तुम जाओ कि चंद्रभागा नदी है वहां जाके 12 साल सूर्य भगवान की उपासना करो, तभी आपका कुष्ठ व्याधि से मुक्त हो जाएंगे. मुक्त होने के बाद इसी जगह ने हमारा फेमस हुआ था सूर्य पूजा के लिए. इसीलिए हमारी उड़ीसा की राजा लांगुड़ा नरसिंह देव ने, गंगवंश की राजा थी, उसने एक भव्य मंदिर बनाया. जैसे भगवान की रथ का डिजाइन से मंदिर को बनाया. सूर्य भगवान की रथ है, इसमें देखेंगे 24 व्हील्स, 7 हॉर्स, जैसे भगवान को रथ को खींच के ले जा रहे, इसी डिजाइन से मंदिर को बनाया. तो मंदिर 1238 में स्टार्ट होकर 1250 में मंदिर कंप्लीट हुआ था. 12 साल लगा था ये मंदिर बनाने के लिए और 1200 कारीगर ने ये मंदिर को बनाया. और 12 साल का रेवेन्यू होता है, उसी टाइम में 40 करोड़ गोल्ड कॉइन ने राजा ने मंदिर में खर्च किया था. लेकिन मंदिर 400 साल पूजा होने के बाद इसको मुगल और पुर्तगाल लोग मेन मंदिर को उड़ा दिया. हर एक पत्थर का अंदर में इंटरलॉकिंग किया गया आयरन पिन से. तो मेन मंदिर का शिखर में एक मैग्नेट रखा गया था जिसी का वजन था 53 टन मैग्नेट. वो मैग्नेट ने सारी मंदिर को बैलेंस में रखा था. और ये जो पुर्तगाल और मुगल लोग का जहाज, इधर पानी जहाज जो जाना ना करता था, जहाज में जो दिगंबरण करने के लिए जो कंपास होते थे, वो कंपास को मिसगाइड किया था वो चुंबक. इसलिए वो चुंबक को जब हटाया तो मेन मंदिर कोलैप्स हो गया. ये हमारा हिंदू मंदिर है, खंडित मंदिर पूजा नहीं होता है, इसलिए ये वर्ल्ड हेरिटेज विश्व ऐतिह्य दरबार है. ये होते पूर्व गेट, इसको माना जाता है सिंह द्वार. सबसे ऊपर देखिए शेर है, शेर का नीचे एक हाथी है और हाथी का नीचे भी एक इंसान भी दिया गया सबसे नीचे. इसी का मीनिंग क्या होता है ना, शेर होता है दुर्गा माँ का वाहन, शक्ति का प्रतीक, और हाथी होते हैं लक्ष्मी जी का वाहन और दौलत का प्रतीक. एक ही इंसान के पास शक्ति और दौलत दोनों बराबर होने से आदमी का मन में घमंड आ जाता है. हम किसी से कम नहीं, हमसे बड़ा कोई नहीं, तो आदमी का हालत फिर नीचे आ जाता है. सूर्य भगवान बोलते हैं मेरे पास आने से आपके अंदर जो घमंडी भाव है इनको बाहर त्याग करके अंदर आइए, अवश्य आपको भगवान के दर्शन मिल जाएंगे. हमारा भारत में 128 किस्म का डांस का मुद्रा है. ये चारों तरफ आप लोग देख रहे हैं जो ये होते डांस का मुद्रा लगाया. राजा का पीरियड में देवदासी प्रथा था, देवदासी लोग को डांस के लिए ये नृत्य मंडप बनाया गया था, इसलिए ये चारों तरफ उसका डांस का मुद्रा लगाया गया है. ये होते गणेश प्रभु का डांस है.
ये जो कक्ष के अंदर में। इधर देखिए शंकर भगवान की नटराज डांस है इधर, और इधर देखिए महावीर बजरंगबली का डांस पोजीशन है। और आगे देखिए ये होते कुबेर, धनपति कुबेर डांस, और साइड में कृष्ण भगवान बंशी बजा रहे। हम जो नृत्य मंडप हमने बताया इसमें 3 गेट है, तो किसी गेट में खड़ा रहेंगे, ये जो सामने वाला गेट आप लोग देख रहे हैं ना, पूरा इक्वल लगेगा, पूरा इक्वल। कैसे ना, सूर्य भगवान उत्तरायण होते हैं, दक्षिणायन होते हैं, मध्याह्न भी होते हैं, और साल में 2 दिन इक्वल होते हैं, मार्च 21 और सितंबर 23, 2 दिन दिन रात बराबर होते हैं। इसका पीछे वाली मंदिर में भगवान की मूर्ति पूरा हवा में थी चुंबक वजह से, वो था 8 मेटल की सनगढ़ की मूर्ति। ये अभी मूर्ति हमारा यहाँ नहीं है, नेशनल म्यूजियम दिल्ली में है। ये देखिए, ये जो मंदिर को गेट को बंद किया गया 1903 से, 1903 मसीहा से गेट को बंद करके रखा गया, क्योंकि इसी गेट का पीछे था, इसका मेन मंदिर इसका पीछे था, टूट गया, तो टूटने का वजह से ये मंदिर भी टूटने का चांस था। इसीलिए हमारा उड़ीसा, बिहार और बंगाल तीनों राज्य जब एक ही था, उसी टाइम में बंगाल की गवर्नर लॉर्ड कर्जन ने ये मंदिर को बंद करके रखे हैं। ये दाहिने बाजू में 4, बाएं बाजू में 3, 7 घोड़े, सूर्य भगवान के 7 रंग, इसलिए 7 घोड़े लगाया। और यहीं से स्टार्ट होते चक्र, इस साइड में 12 देखेंगे पूर्णिमा, उस साइड बाएं बाजू में 12 चक्र देखेंगे अमावस्या, 12 12 24 चक्र, 7 घोड़े। इसमें 24 चक्र है, हर एक चक्र में 8 स्पोक दिया गया, 8 प्रहर के लिए। उसी टाइम से प्रहर चलता था, 3 घंटे को एक प्रहर माना जाता है, तो 8 3 की 24 घंटे होते हैं। तो सिर्फ इसमें दिन में समय मालूम होते हैं, सूर्य का धूप से, सूर्य का धूप नहीं तो समय मालूम नहीं होते हैं। पूर्व जब सूर्य उदय होते हैं ना, उसका लाइट भी इधर लगते हैं। ये जो साइड का जो बीच में जो एक्सिल दिया गया ना, इस साइड में लगेंगे। इधर लाइट लगने से, सूर्य का लाइट इधर लगने से इसका छावली अपोजिट में आएंगे, इधर आने से सुबह का 6 माना जाएंगे। फिर भगवान जितना ऊपर में उठेंगे ना, इसका छावली फिर नीचे नीचे आएंगे। जैसे हमारा घड़ी क्लॉकवाइज घूमते हैं, ये एंटी क्लॉकवाइज घूमेंगे, उल्टा। तो समय कैसे मालूम करते हैं ना, ये रहा सुबह का 6, ये जो बीच में छोटे वाला स्टिक दिया है, ये होता है 1.5 घंटे का अंतर होते हैं। ये होता है 6, 7:30, 9, 10:30, 12, 1:30, 3, 4:30, इवनिंग 6, ऐसे ही टाइमिंग कैलकुलेशन होते हैं। तो कैसे टाइमिंग बताएंगे ना, ये बड़े स्पोक सेंटर से, ये बड़े स्पोक सेंटर होता है 3 घंटे का अंतर होते हैं। और इसमें जो डॉट्स दिया गया ना, सबसे नीचे वाले डॉट्स, ये बड़े स्पोक से बड़े स्पोक दिया गया 60 डॉट, ईच डॉट होता है 3 मिनट, 16 × 3 180 मिनट होते हैं, 3 घंटा हो जाते हैं। सीधा में आ रहा है, इसी सीधा में हम लोग को काउंटिंग करेंगे। अभी कितना बजे होंगे? अभी हम बताएंगे। देखिए, ये होते 12, ये होते सेंटर 12, ये होते 1:30, 1:30 से कितने डॉट से आगे गया है अभी हम लोग को बोलते हैं। 1 2 3 4, नहीं इतना नहीं, ये लगभग अभी 1:45 या 42 मिनट, इसी के अंदर में टाइमिंग होते हैं। आप लोग सोच रहे हैं हम लोग घड़ी पहन के देख देते हैं, ऐसा कुछ नहीं भैया, ये प्रैक्टिकल टाइमिंग है। 10 रुपए की पहले 20 रुपए की नोट के पीछे कोणार्क चक्र का एक सिंबल था, अभी भी हमारा 10 रुपए की नोट के पीछे कोणार्क चक्र का सिंबल है। तो ये होता है 6 नंबर पहिया। इसी चक्र ने सरस्वती माता का है, इसलिए इस चक्र को पहले से लिया था 20 रुपए में, अभी 10 रुपए में है। ये जो साइड में है ना, इधर ये नोट में है। इधर राजा जो मंदिर को बनाया, राजा लांगुडा नरसिंह देव, और उनका बीबी है राणी सीता देवी। मी आता आहे ओडिसामधील कोणार्क मंदिरामध्ये, कोणार्क सूर्य मंदिर, जे की वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतं, आणि इथली सुंदर अशी इन्फॉर्मेशन दिली इथल्या गाईडने, आणि मला वाटतं की मला बोलायला चान्सेस नाही दिले त्यांनी, एवढी सुंदर माहिती दिली आहे। याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे। असं म्हटलं जातं की श्रीकृष्णांच्या पायाला जेव्हा बाण लागला आणि त्यांचे अंतिम संस्कार झाले, तेव्हा सगळं जळून गेलं, पूर्ण शरीर जळून गेलं, पण त्यांचं हृदय होतं ते जिवंत होतं, आणि तेच हृदय एका काठीवर म्हणजे एका लाकडावर बांधून ते पाण्यात सोडलं गेलं, आणि तेच लाकूड, तेच हृदय पुरीच्या समुद्रकिनारी येऊन लागलं, आणि इथला जो राजा होता त्याच्या स्वप्नामध्ये येऊन श्रीकृष्णाने सांगितलं की माझं जे हृदय आहे त्या पुरीच्या समुद्रकिनारी त्या एका मंदिरामध्ये स्थापना करा। त्याची जेव्हा स्थापना करण्यात आली तेव्हा विश्वकर्माने त्यांना मदत केली, आणि विश्वकर्माची एक अट होती की जोपर्यंत मी मूर्ती घडवत नाही, जोपर्यंत मी दरवाजा खोलत नाही मंदिराचा, तोपर्यंत कुणी आतमध्ये यायचं नाही। जर कोणी आतमध्ये चुकूनही आलं तर मूर्ती तशीच राहील, आणि त्यामुळे ती मूर्ती अर्धवटच आहे, आणि तीच आपण जगन्नाथ म्हणून पूजली जाते त्या मूर्तीला। आणि एक आणखी म्हटलं जातं की जो झेंडा आहे तो विरुद्ध दिशेने फडकतो, पण आता जो आहे तो वाऱ्याच्या फ्लोनेच फडकतो, पण आम्ही सकाळी जेव्हा पाहिलेला तेव्हा खालचे जे झेंडे आहेत ते या दिशेने होते, आणि जो मेन वरचा जो झेंडा आहे तो त्या दिशेने होता।
म्हणजे काहीतरी विलक्षणच पाहायला मिळतं. मित्रांनो, आता आपण आलेलो मंदिराच्या मागे जरा निवांत बसण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी. आणि आपल्यासोबत पियुष आहे. पियुष, कसं वाटतं, कसा होता एक्सपिरियन्स? भावाने माझे फोटो मस्त काढले, तर भावासाठी थँक्यू. आवडले मला. फोटो कोण काढत नाही चांगले, पण त्यांनी काढले, धन्यवाद भावा. मित्रांनो, काल त्याने मला शिकवलं कसे काढायचे ते. आणि कोणार्क काय मंदिराचे शिकवलं काय नाही, त्याचं नॅचरल आहे. कोणार्क मंदिराचे एवढे बाप फोटो काढलेत ना, भारी काढलेत ना. आता थोडा चहा पिऊन आलो, त्यामुळे बरं वाटते, कारण अंग पूर्णपणे सोमटलेलं. म्हणजे कुठे जायची इच्छाच नव्हती, पण जसं मंदिरामध्ये आलो तसं वेगळंच वाटायला लागलं. मग थोडंफार बरं वाटायला लागलं मला. जय जगन्नाथ. मी तुम्हाला आज एक किस्सा सांगणार आहे या बेडी हनुमान बद्दल. तर बेडी हनुमान का म्हणतात, तर बेडी हनुमान म्हणजे जेव्हा इथे पुरीचं मंदिर चालू झालेला तेव्हा जे समुद्राचं पाणी आहे ते तो मंदिरापर्यंत राहायचं. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, जेव्हा पाणी समुद्र देवाला जगन्नाथ देवाचे दर्शन घ्यायचे असायचे, तर पाणी जेव्हा यायचं तर मग त्याच्यामुळे पुरी पूर्ण वाहून जायची. मग काय उपाय, मग देवाने हनुमानाला सांगितले की तू इथे उभा राहा, तू रक्षा कर माझ्या पोरीची. आणि म्हणजे हनुमान म्हटलं तर बलशान आहे, बलवान आहे, पूर्ण पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे मग जेव्हा हनुमान इथे उभा असायचा तेव्हा समुद्राचं पाणी समुद्रदेव जगन्नाथ देवाला भेटायला यायचं नाही. जगन्नाथ म्हणजे प्रभू श्री रामाचा अवतार. आणि जेव्हा आतमध्ये भजन व्हायचं तेव्हा इकडे पहाऱ्यासाठी उभे असणारे आपले हनुमान ते आतमध्ये जायचे. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, समुद्रदेव परत आतमध्ये यायचा. आणि त्याच्यामुळे मग पुरी पुन्हा वाहून जायची. मग जगन्नाथ देवाने युक्ती चालवली आणि हनुमानाला बेड्यामध्ये बंद केलं, त्याच्यामुळे ह्याला बेडी हनुमान म्हणतात. आता माझ्यासमोर आहे रथ, जो की म्हणजे त्याला बनवताना कोणताच लोखंड किंवा इतर साहित्य वापरलं जात नाही. फक्त आणि फक्त लाकूडच वापरलं जातं. लाकडाची हत्तोडी आणि इतर साहित्य जे हवे ते लाकडाचंच बनवलं जातं. आणि हा बघा रथ, तो इथे एक रथ आहे, पहिला रथ आहे, पुढे दुसरा आहे आणि पुढे तिसरा आहे. मित्रांनो, कालच आपलं दर्शन झालं. त्यानंतर सकाळी दर्शनाला गेलेलं, पण लाईन एवढं मोठी होती की दर्शन बंद केलं. आणि आपल्याला 10 वाजता चेकआउट करायचं, त्यामुळे आपल्याला आता निघावं लागतं. आणि माझी तब्येत पण झाली खराब पूर्णपणे, त्यामुळे माझं स्टॅमिनाच नव्हतं. तरी सुद्धा ब्लॉग बनवतो, कारण आपलं ते कामच आहे. आणि आम्ही जो हॉटेल बुक केलं आहे तिथून जो व्ह्यू दिसतो तो बघा. म्हणजे इथून एवढे छान दर्शन होतात ना. आणि फोटोजसुद्धा खूप जणांनी क्लिक केलेच, पण माझी तब्येत खराब असल्यामुळे मी जरा झोपलेलो, आराम करत होतो. आणि मगाशी मी बोलता बोलून गेलो की रथ बनवताना पूर्णपणे लाकडाचा वापर केला जातो, तर तसं नाही आहे. मी आता स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं, हातोडी म्हणजे लोखंडाचा सुद्धा वापर केला जातो. आता आपल्यासोबत आहे रत्नाकर दादा. दर्शनाबद्दल काय बोलशील आणि मॅनेजमेंटबद्दल सुद्धा? दर्शन आता मी ऐकलं होतं की भरपूर गर्दीमधून दर्शन होत असतं जगन्नाथपुरीचं, ते अनुभवलेलं आहे दर्शन. कारण रात्री खूप गर्दी कमी होती, एवढी गर्दी नव्हती. आणि सकाळी जी गर्दी चालू होते ती कंटिन्यू रात्रभर असते. एक क्लायमेटचं बोलायचं झालं ना, हे क्लायमेट हे आपला गावाला जसं असतं, खारट दमट वातावरण जास्त आहे जरा. आम्ही रात्री दर्शन घेतलं ना तर फक्त अर्ध्या तासात दर्शन घेतलं. आणि आता बरीच लाईन होती, मग जवळजवळ आम्हाला 1.5 तास ते 2 तास लागले. एक्सपिरियन्स आणि थांबा, मला हे विचारायचं, मला ठेवून तुम्ही मग इथे समुद्रावर का गेलात? आम्ही नाही गेलो बाबा, आम्ही आलो. खरं सांग. आम्ही नाही गेलो. कॅमेरामॅनला विचार, आम्ही नाही गेलो, आम्ही आलो. जगन्नाथचं ते खूप छान होतं काल पण आणि आज पण. आणि आज पण खूप छान दर्शन मिळालं. आज तर थोडं आतमध्ये थोडं पुढे जाऊन दर्शन मिळालं आहे. आणि खूप सुंदर असं मूर्त्या बघायला मिळाल्या आहेत. आणि एक्सपिरियन्स सांगायचं म्हटलं तर आता रथाचं काम चालू, पुढच्या महिन्यातच रथयात्रा आहे. मोठी रथयात्रा भरते आपल्या पूर्ण जगाची. सुंदर असे देखावे पण असतील तिकडे रथावर. असं त्यांची तयारी पण जोरात चालू आहे. एवढं सांगेन, माझं एक्सपिरियन्स इथे खूप छान होतं, खूप सुंदर वाटलं मला इथं. आणि इकडे खायला पण खूप छान छान आहेत. खायला म्हणजे इकडे यांच्याकडे वाटाण्याचं उसळ लय भारी बाई. सगळ्यामध्ये वाटाण्याचं. तुम्ही वडा घेणार, वड्यामध्ये वाटाण्याचं उसळ आहे. पापड घेणार, पापडमध्ये वाटाण्याचं उसळ आहे. समोसा घ्या, समोसामध्ये वाटाण्याचं उसळ आहे. फाव होऊन जातं फुल कडक कडक. आणि बीचवर का नाही गेला? अरे बीचवर आम्ही जात होतो, पण आपल्या पिकनिकचे उस्तादजी भरत दादा यांचा कॉल आला, बोलले आम्ही पटपट पळत रूमवर आलो, कारण बघणार आहे बघू दे. जेवण पण बनवत असतो, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणखी एक गोष्ट की आपण फिरताना आहेत ना, जेव्हा हॉटेल वगैरे बुक करतो ना, तेव्हा आपण बाहेरचं खात नाही, तेव्हा आपण स्वतः बनवून खातो. त्यामुळे ही धावपळ असते चालू. सो आणि मंदिराचं सांगायला गेलं तर मंदिर एकदम सुंदर आहे बाई, एक नंबर मंदिर आहे. आणि आम्ही 2दा दर्शन केलं आहे, काल पण संध्याकाळी पण केलं आणि आज पण केलं आहे. काल दर्शन केलं मंदिराचं, म्हणजे मूर्त्या भरपूर आतमध्ये होत्या आणि बाहेरून दर्शन होतं. आणि आज जो दर्शन झाला पूर्णपणे आतमध्ये, म्हणजे पूर्ण आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन केलं. मूर्त्यांचं जवळ नाही, पण तेवढंच जवळपास आम्ही जाऊन मस्तपैकी मन भरून मूर्त्या पाहिल्यात आणि लय मजा, फुल सुकून. आमचा निलेश कोहली, आमचं चांगलं जेवण बनवणारा
निलेश कोहली आता फलंदाजासाठी आला, आता टाकतोय पाना. आता इथे पानाचं केलेलं खिमाट आणि टाकलं टोपात. आणि आमचा उस्ताद सो कसा होता व्लॉग नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मिळत अशाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो राजा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. जय जगन्नाथ.